लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी या 1500 रुपयांमध्ये खुश आहेत, झिरवळ यांचं विधान. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. 5 वर्षांचा जो वचननामा दिलाय तो टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार, शिंदेंची ग्वाही. सध्या अनेक नेते थंड हवा खायला गेलेत. उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरती उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. लाडक्या बहिणींनी आधीच विरोधकांची हवा काढली, शिंदेंचा टोला. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधी महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी. धाराशिव शहरामधील रस्त्यांच्या कामांचं टेंडर 16% वाढीव दरानं देण्याचा बालहट्ट कोणाचा, सत्ताधाऱ्यांना सवाल. पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल संजय गायकवाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. मात्र आपल्या व्यक्तिगत अनुभवावरून ते वक्तव्य केलं असून आपण वक्तव्याविषयी ठाम आहोत, संजय गायकवाड यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. संजय गायकवाड भावनेच्या भरात वाहून जातात, पण आपण जबाबदार शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवावं. शिंदेंनी गायकवाड यांचे कान टोचले. कोणत्याही वक्तव्याने पोलिसांची प्रतिमा मलिन होता कामा नये, त्यांचा आदरच करावा. शिंदेंनी सुद्धा व्यक्त केली दिलगिरी. फ्लेक्स लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्ज वापरावेत. अनधिकृत होर्डिंग्जवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. माझे बेकायदा पोस्टर लावले तर ते सुद्धा हटवा, पालिकेला सूचना. सगळ्याच राजकीय पक्षाच्या पोस्टरला नियम आणि कायदे लागू होत नाहीत. सुप्रिया सुळेंचा अनधिकृत होर्डिंग्जवरून फडणवीसांना टोला. आपणच नियम बनवायचे आणि तोडायचे, सुळेंची टीका. एल्फिस्टन पुलाच्या संदर्भात उद्या प्रकल्प बाधितांची MMRDA, म्हाडा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. या बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद राहील. म्हाडाच्या वांद्रे पूर्व इथल्या मुख्यालयामध्ये उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचं उद्या उद्घाटन. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होईल. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली कामखेडा इथे नियोजित विमानतळाची पाहणी. या दरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांकडून आढावा सुद्धा घेतलाय. UPSCमध्ये उत्तीर्ण झालेला कोल्हापूरचा बिरदेव डोणे हा मुळगावमध्ये दाखल झालेला आहे. मुरगुडपासून यमगेपर्यंत फुलांची उधळण करत बिरदेव डोणे याची जंगी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे. हार्बर मार्गावरती AC लोकलच्या 14 फेऱ्या. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची माहिती. तब्बल 5 वर्षांच्या नंतर मध्य रेल्वेने पुन्हा एकदा हार्बर मार्गावरती AC लोकल सेवा सुरू करायचा निर्णय घेतला. पावसाळ्यापूर्व काम करण्यासाठी पुण्यामधील 61 ठिकाणचे रस्ते बंद राहतील. शहरामध्ये पावसाळ्यात पाणी साचणारी 201 ठिकाणं महानगरपालिकेने शोधली असून आवश्यक नियोजन पालिकेकडून सुरू झालंय. वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल. वैद्यकीय सूत्रांची माहिती. रात्री उशिरा प्रकृती बिघडल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनसाठी दाखल करण्यात आलं होतं. कराडला उपचारासाठी ऍडमिट करून घ्यायचं की जेलमध्ये उपचार करायचे या संदर्भात तज्ज्ञ वैद्यकीय समिती ठरवणार आहे. गडचिरोलीमधील गाय वाटप घोटाळ्याच्या प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांची पुन्हा चौकशी. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. भंडाऱ्याच्या कमारी गावामध्ये वाळू माफियांची नायब तहसीलदार आणि पोलिसांनाच धक्काबुक्की. वाळू रस्त्यावरती टाकून ट्रॅक्टर चालक फरार. मोहाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. भिवंडीच्या राहणाल गावच्या हद्दीमध्ये स्वागत कंपाऊंड परिसरामध्ये फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग ही 35 तासांच्या नंतर आटोक्यात आली आहे. आगीमध्ये 10 ते 12 गोदामं जळून खाक झाली. नांदेडच्या हनुमानपेठ भागामध्ये अतिक्रमणावरती कारवाई करत असताना महापालिका कर्मचारी आणि महिलेचा वाद झाला. कोणतीही पूर्वकल्पना न देता मनपा अतिक्रमण तोडत असल्याचा महिलेचा आरोप आहे. ही सगळी घटना आणि याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नाशिकच्या देवळालीमध्ये पोलिसांनी हाणून पाडला दरोड्याचा प्रयत्न. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटापट. बंदूक खिशामधून काढत असताना गोळीबार झाल्यामुळे दरोडेखोरालाच गोळी लागली आहे. इतर दरोडेखोरांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.